पांढरा भोपळा बाजारात पाहिला ना तर सगळेजण नाकं मुरडतात की काय भोपळ्याची भाजी खायची. पण भोपळा हा किती औषधी आहे आपल्या घरातल्यांना आणि बऱ्याच लोकांना माहितीच नाही बरं का. जरी माहिती असेल ना तरी ते आणून त्याचे पदार्थ करायची कोणाची एवढी मनापासून इच्छा नसते. पण काही हरकत नाही, भोपळ्यापासून सुद्धा किती छान छान पदार्थ आपल्याला करता येतात हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. पण ते बघण्याकरता आपण पहिल्यांदा आपल्या अगदी बरोबर आहे किचनमध्ये जाऊया. येत आहे ना मग? आज आपण भोपळ्याचं पौष्टिक थालीपीठ करणार आहोत बरं का. त्याच्याकरता पांढऱ्या भोपळ्याची सालं काढून ते किसून पाण्यामध्ये घातले, त्यामुळे आपला किस जो आहे तो काळा पडत नाही. थालीपीठाकरता आपण इथे 2.25 वाट्या कणिक घेतली आहे. डाळीचं पीठ आपण अर्धी वाटी घेतलंय, तांदूळाचं पीठ अर्धी वाटी घेतले, धने 1.5 चमचा, थोडेसे जिरे, लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, कोथिंबीर आणि मीठ घेतलंय. आता याच्यात आपण दुधी भोपळ्याचा किस आहे तो पिळून घातला. आता हे आपण सगळं एकत्र करणार आणि छानपैकी भिजवून घेणार. आता हे आपलं ओलसर असल्यामुळे काय आपल्याला पाणी अगदी थोडं लागणार आहे बरं का, नाहीतर एकदम घातलं ना की पातळ होईल बरं का. आता हे पाण्याचा शिपका देत देत आपण थोडंसं सैलसर असं हे पीठ भिजवून घेणार. फार घट्ट घेतलं तर आपल्याला लाटून करावे लागतील आणि सैलसर असलं की आपल्याला मग ते तव्यावर किंवा कापडावर चांगले थापता येतात. आता हे घट्ट भिजवलं आणि याच्यामध्ये थोडेसे तीळ वगैरे घातले तर याचे आपल्याला धपाटे लाटता येतील. धपाटे म्हणजेच आजकालचे पराठे बरं का, पूर्वी आम्ही त्याला धपाटे म्हणत होतो. तर हे छान मळून घेतलं. याच्यात आता थोडंसं आपण तेल घालूया. एक अर्धा तास या पिठाला विश्रांती देऊयात. आता हे असं थोडं राहिलं ना की काय करायचं की थोडंसं कोरडं पीठ घालायचं आणि मग नंतर हे आपलं जे परात असते ती स्वच्छ चांगली करून घ्यायची. तर पुन्हा एकदा थोडासा तेलाचा हात लावूयात आणि हे चांगलं एकत्र करून आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवूयात. असं सैल पाहिजे बरं का आपल्याला थालीपीठाला पीठ. तव्याला तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि आता आपण हे थालीपीठ त्याच्यावर थापून घेऊयात. खूप जर आपला तवा तापला गेलेला असेल तर मग थालीपीठ आपल्याला थापता येत नाही बरं का. अशा वेळेला एक कापड घ्यायचं आणि कापडावर थालीपीठ थापून मग ती आपण तव्यावर घालायची. एका व्हिडिओमध्ये आपण कापडावर कशी थालीपीठ थापायची तेही दाखवलं. थालीपीठ थापताना त्याची जी कडेची बाजू असते ती नेहमी पातळ करावी आणि मधला भाग पण फार जाड नसावा, नाहीतर मग तिथे शिजत नाही. नंतर त्याला अशी ही छिद्र पाडायची आणि त्याच्यावर तेल घालायचं आणि याचे आता गॅस मध्यम करू कारण आपला तवा चांगला तापला आणि छानपैकी आपल्या थालीपीठाला वाफ येऊ देऊ म्हणजे आपलं थालीपीठ शिजलं जाईल. आपण झाकण उघडून बघूया. 2-2.5 मिनिटं झाले. आपल्या थालीपीठाचा छान रंग बदलला गेलाय. आता पुन्हा काही झाकण घालायची गरज नाही कारण आपण झाकण ठेवलं होतं ना त्यामुळे दोन्ही बाजूनी छान वाफ आली. फक्त आता चांगलं कुरकुरीत झालं की आपलं थालीपीठ झालं आहे की नाही. झटपट, पौष्टिक आणि मुख्य म्हणजे इतकं चवीला चांगलं लागतं. नक्की करून बघा. आहे की नाही. किती सोपा पदार्थ आहे आणि सगळ्यांना आवडेल. पण त्यात भोपळा घातला हे मात्र कुणाला सांगू नका. खाऊन झाल्यानंतर कळलं तर कळलं, पण नक्की करून बघा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण अनुराधा चॅनल हे घरातील सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी आणि मुख्य म्हणजे आपण आपल्या अनुराधा चॅनलमध्ये पौष्टिक असे पदार्थ दाखवतो. धन्यवाद.